लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। बघा, लक्षात ठेवा, लाभार्थ्यांची यादी आली आहे का? आता तुम्ही म्हणाल सर ही लाभार्थ्यांची यादी म्हणजे काय? लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची यादी आपण मागील जवळपास 5 हप्त्याचे ज्यावेळेस वितरण होऊ लागलं, पण तसे एकूण 3 टप्पे क्लिअर, तर त्या तिन्ही टप्प्यामध्ये आपण पाहिलं की याद्या येत असतात, पण याचा अर्थ असा नाही की यादी लक्षात ठेवा आली का यावर सध्या प्रश्नमार्थक चिन्ह लागलेलं आहे। आणि याचं जे काही उलगडा आहे म्हणजे खरंच यादी आली आहे का, तर यावर मी आता या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। म्हणजे तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर करतो की यादी आली की नाही, कशाच्या बाबतीत? लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत। कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही आपला व्हिडिओ एकदम प्रामाणिकपणे मी सांगतो, त्यामुळे तुम्ही ऐकत असता आणि तुम्हाला माहिती आहे की इथे सर एकदम जे आहे ते स्पष्टपणे अपडेट देत असतात आणि हे तुम्हाला आतापर्यंत जर तुम्ही फॉलो करीत असताल या चॅनलला तर माहीत झालेलं असेल क्लिअर। मग आता बघा, खरंच लाभार्थ्यांची यादी आली आहे का? आणि या यादीमध्ये जिल्हा स्तरावर म्हणजे कोणत्या जिल्ह्यामधून किती पात्र आहेत, कोण पात्र आहेत, अशा प्रकारची यादी येत असते क्लिअर। पण सध्या अशा प्रकारची यादीची जी काही न्यूज आहे तर ही भल्यांना पण याचा मोह आवडता नाही आला, त्यांनी पण न्यूज देऊन टाकल्यात की यादी आली क्लिअर। तर स्पष्टपणे सांगतो आहे की या प्रकारची जी न्यूज आहे म्हणजेच काय यादी आलेली आहे अशा प्रकारची न्यूज जी आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। म्हणजेच थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य यादी आलेली नाही। मग तुम्ही असं प्रश्न विचारायला नको की सर 6व्या हप्त्याची यादी आली का, किंवा 6व्या हप्त्याची यादी सर मग ह्या ठिकाणी तर सांगितलं चाललं यादी आली बस। मी यावर पूर्ण एकदम फुल स्टॉप लावलेला आहे, पूर्ण विराम लावलेला आहे की मी परत सांगतो तुम्हाला कुठल्याही प्रकारची 6व्या हप्त्याची लाभार्थ्याची यादी आलेली नाही क्लिअर। आणि ज्या वेळेस येईल त्यावेळेस मी अपडेट देतो तुम्हाला कशा प्रकारे पाहायची ते संपूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती सांगतो, पण तुर्तास लक्षात ठेवा यादी आलेली नाही। पण आता तुम्ही म्हणाल की सर यादी आलेली नाही, मग आम्हाला कसं कळणार की आम्ही लाभार्थी आहे का नाही? यासाठी एक साधा सिंपल कॉमन सेन्सचा आपण वापर करून पण ते बघू शकतो आणि ते कसं किती सोपं आहे ते बघा। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही खरंच पात्र आहात की नाही। आता पहिलं तर लक्षात ठेवा की लाभार्थ्यांची यादी म्हणजे कोण लाभार्थी असणार, कोण लाभार्थी नसणार, कोण नसणार अशा प्रकारची जी माहिती आहे याबद्दलची यादी जिल्हा स्तरावर किंवा जिल्हा वाईज क्लिअर म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची येत असते बरोबर। तर त्या प्रकारची लाभार्थ्यांची यादी आली आहे का? मग तर त्याचं उत्तर आहे नाही। हे तर तुमचा पहिला जो प्रश्न आहे तो क्लिअर झालेला आहे। आता खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मी जसं सांगितलं तुम्हाला की मग काय करायला पाहिजे। बघा, एक थोडंसं मागचं पण तुम्हाला एक झलक असावी किंवा माहिती असावी की मागे आतापर्यंत आपल्याला 5 महिन्याचे जे आहेत जवळपास 7,500 रुपये वितरण झालेलं आहे बरोबर। आता बऱ्याचशा माता भगिनींना 7,500 रुपये झालेले नाही, त्यामुळे आपल्या या चॅनलवर मी हमखास तुमच्यासाठी तो आवाज उठवणार आहे, त्यामुळे काळजी करू नका क्लिअर। कारण तुमची बाजू जी आहे मी नक्कीच मानणार आहे की तुम्हाला जे आहे 7,500 रुपये जर आत्तापर्यंत आले नसतील आणि 31 ऑगस्टच्या पूर्वीचा फॉर्म असेल तर आणि मंजूर झालेला असेल, कुठल्याही प्रकारच्या जर तुम्हाला अडचण नसेल म्हणजेच तुम्ही लाभार्थी असताल त्याचे, तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळायला पाहिजे। या बाबतीत आपण या चॅनलवर नक्कीच येणाऱ्या टायमामध्ये मी बोलणार आहे, काळजी करू नका। बघा, 5 महिन्याची यावेळेस यादी आली होती का हो? मग तर त्याचं उत्तर आहे हो आली होती। पण मग लक्षात ठेवा तुम्ही काय हमेशा यादी पाहतच बसले का की काय आलं, माझं नाव आलं का? नाही। बरेचशा लाभार्थ्यांनी, मी तर असं म्हणेन की 70% लाभार्थ्यांनी यादीच पाहिली नाही तरी त्यांना त्यांचे पैसे आले होते। मग आता बरेचसे लाभार्थी याचा अर्थ असं नव्हतं की ते गाफील होते, त्यांना काही घेणं देणं नव्हतं, असं नाही। तर त्याचा वेगळा मार्ग मी सांगितला होता आणि परत तोच मार्ग सांगतो आहे। तुम्हाला तुमची यादीमध्ये नाव आहे का नाही हेही पाहायची गरज नाही। तर हे एक्झॅक्टली तुमच्या मनामध्ये जे आहे असा प्रश्न पडला असेल की सर मग यादीमध्ये नाव जर नसेल तर मग कशाला उगाच आम्ही काळजी करीत बसायची? तर तेच सांगतोय, जर यादीमध्ये जर नाव नसेल तर कुठे आणखी एका ठिकाणी तुम्हाला याची जी आहे सूचना मिळू शकते, तर ती सूचना कुठे मिळते त्याबद्दल मी सांगतो। म्हणजे तुम्हाला यानंतर परत तुम्ही यादी आली का किंवा त्या भानगडीतल्या त्या प्रकारच्या गोष्टींना तुम्ही बळी पडणार नाही। पहिला मुद्दा बघा, तुम्ही लाभार्थी आहात का हे आपल्याला कसं कळतं सांगा। काही दिवसापूर्वी मी पाहिलं आहे की एका ठिकाणी सांगितलं की तुम्ही लाभार्थी आहेत का एका वेबसाईटला जाऊन चेक करा, तर अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारच्या वेबसाईटला गेले वेबसाईट खुलायचीच नाही, त्या प्रकारची लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचं नाही आहे। म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन तुमची माहिती टाकून कुठं तुम्ही लाभार्थी आहात की नाही लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत ते कळत नाही क्लिअर, एकदम स्पष्ट सांगतोय। पण मग आता तुम्ही म्हणाल की सर एक ठिकाण कोणचं आहे की जिथे आम्हाला कळू शकतं की आम्ही लाभार्थी आहेत की नाही? मग आता तेच सांगतोय आणि ते मी सांगतोय की आपण साधा सिंपल आपला कॉमन सेन्स वापरून पण त्या गोष्टींचा अंदाज घेऊ शकतो। बघा, फॉर्मचे स्टेटस जर चेक केलं तुम्ही तर माझ्या मते तुम्ही लाभार्थी आहात की नाही हे कळतं। कारण की आजकाल फॉर्मचं स्टेटस हे लक्षात ठेवा अप टू डेट असतं, त्यामध्ये जर तुम्ही रिजेक्ट झाला तर रिजेक्ट डिसअप्रूव्ड येईल तुम्हाला, आणि जर
तुम्ही तिथं पात्र असताल तर तुम्हाला अप्रूव्ड येईल. जर तुम्ही संजय गांधी योजनेच्या लाभार्थी नसताल तर तिथे तुम्हाला नो येईल. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर रिमार्क्समध्ये तुमच्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये दाखवलं जाईल. आता एक एक मुद्दा आपण बोलूयात. पहिलं तर लक्षात ठेवा, तुम्ही लाभार्थी आहात का, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून जर फॉर्म भरला असेल तर तिथे तुम्हाला अप्रूव्ड दिसायला पाहिजे. काय अप्रूव्ड म्हणजे काय, मंजूर. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला परत 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 प्रत्येक आठवड्यामध्ये काय तुम्ही यादी पाहत बसणार का, नाही. तर त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला तिथे तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे आणि अधूनमधून ज्या सूचना असतात त्या मी देत असतो तुम्हाला. त्यानंतर बघा, पण ज्या लाभार्थ्यांनी नारी शक्ती ॲप या ॲपच्याद्वारे फॉर्म भरला होता त्यांचं काय, कारण ॲप तर सध्या बंद आहे. तर एवढंच लक्षात ठेवा, माझ्या पण मनामध्ये हा खंत आहे आणि यावर मी नक्कीच लक्षात ठेवा. सरकारला जे आहे लक्षात ठेवा, विनंती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण करणार आहोत आणि येणाऱ्या टायमामध्ये या नारी शक्ती ॲप, नारी शक्ती दूत ॲपबद्दल पण आपण स्वतंत्र बोलणार आहोत की हे ॲप का बंद आहे, बंद होण्याचे चान्सेस, सुरू होण्याचे चान्सेस आहेत का, वगैरे वगैरे संपूर्ण मुद्दे मी जे आहे तुम्हाला लगेचच या काही 1-2 दिवसामध्ये त्याच्यावर मी व्हिडिओ टाकणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर नारी शक्ती ॲपहून असेल तुमचा फॉर्म भरलेला तर मग मात्र तुम्ही गोंधळता, मग तुम्हाला यादीकडे जाणं लागेल. क्लिअर. पण तुर्तास यादी आलेली नाही, त्यामुळे काळजी करू नका, उगाच विनाकारण तिथे वेळ घालू नका. त्यानंतर आता दुसरा मुद्दा की ज्या माता भगिनींना, समजा आता उदाहरणासाठी सांगतोय मी की तुमच्याकडे वेबसाईटवरून फॉर्म भरलेला नाही पण नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरलेला आहे आणि नारी शक्ती ॲप तर बंद आहे, मग आता काय करणार, तर ज्यावेळेस वितरण सुरू होईल ना त्यावेळेस तुम्ही अंगणवाडी ताईकडे म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे या संबंधित मदत घेऊ शकता. कारण की त्या ताईला जर तुम्ही तुमचा रजिस्टर नंबर जो असतो, जो रजिस्टर केलेला तो जरी सांगितला तरी बऱ्यापैकी तुम्हाला त्या संपूर्ण त्यांच्याकडे माहिती असते आणि त्यानुसार ते सांगतील तुम्हाला. क्लिअर. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या त्याही सांगू शकणार नाही, कारण की वितरण सुरू झाल्यावरच त्यांना अशा प्रकारचे सरकाराकडून निर्देश देण्यात येतील. क्लिअर. पण तुर्तास तरी लक्षात ठेवायसारखी गोष्ट हीच आहे की कुठल्याही प्रकारची, परत सांगतोय, लाभार्थ्यांची यादी आत्तापर्यंत आलेली नाही आणि ज्या वेळेस येईल त्यावेळेस मी माहिती देईल. पण तुर्तास मी तुम्हाला एक दुसराही रस्ता दाखवला आहे, तो म्हणजे जरी तुम्ही लाभार्थीची यादी ही तुम्हाला आली नसेल, आता तर ऑब्व्हियसली आलेली नाही, पण जर समजा याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटत नाही की कुठे कुठे म्हणतात आली, पण मी तर तुम्हाला सांगितलं की नाही आली, क्लिअर कट सांगून देतो मी, अजिबात आपलं हे नसतं. क्लिअर. इकडे तिकडे नाही, स्पष्ट सांगतो मी. तर महत्त्वाचा मुद्दा हे सांगू लागलो की दुसरा रस्ता म्हणजे आपल्या फॉर्मचं स्टेटस त्याच्यामध्ये अप्रूव्ड असेल तर काळजी करायची गरज नाही, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. म्हणजे मग तुमच्या मनामध्ये जे आहे या 6व्या हप्त्याला तुम्ही पात्र आहात की नाही हे तुमच्या फॉर्मच्या स्टेटसवरून कळतं. राहिला मुद्दा, लक्षात ठेवा, नारी शक्ती ॲपच्या बाबत या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करू की नारी शक्ती ॲप पहिलं चालू करा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे वितरण पण लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे, जेणेकरून माता भगिनींना 6वा हप्ता जो आहे लवकर वेळेवर मिळेल. कारण की नोव्हेंबरच्या एंडिंगलाच मिळणार होता पण मिळाला नाही. पण आता तरी त्याच्यावर लवकर पटपट जे आहे पुढील 4-5 दिवसाच्या आत जे आहे सरकारने यावर जे आहे वितरणाची प्रोसेस जी आहे स्पीडअप करावी. ऑब्व्हियसली आता हा 6वा हप्ता, माझ्या मते हाच हप्ता थोडासा विलंब होईल. यानंतरचे हप्ते एकदम सुरळीतपणे बाकी राज्यांमध्ये जसं की या प्रकारची योजना चालू आहे, क्लिअर, त्याला लाडली बहिणा म्हणतात तिकडे, तरी त्या योजना सुरळीत चालतात, त्यांचे हप्ते जे आहेत ते वेळेवर जातात. पण त्याचप्रमाणे आता एकदा हे 6वं म्हणजे सरकार निवडून आल्याच्या नंतर जो 6वा हप्त्याचा टप्पा आहे एकदा फिल्टर्ड झाला, एकदा लाभार्थी निश्चित झाले, तर मला नाही वाटत की पुढे परत आपल्याला जास्त अडचणी येतील. आय होप की तुम्हाला संपूर्ण गोष्टी जी आहे, लाभार्थ्याची यादी, बाकी सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. राहिला मुद्दा ॲपबद्दल आपण नक्कीच या माध्यमातून जे आहे सरकारापर्यंत आपण ती विनंती पोहोचवण्याचं काम करू. पण लक्षात ठेवा, या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो तिथे विचारा, नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. धन्यवाद.